श्री क्षेत्र घनीनाथ गडाच्या नारळी सप्त्याची परंपरा ज्यांनी चालू केली, हरी जास्त पुढे नको रे बाबा, संत हरिभक्त परायण सद्गुरू वामन भाऊंनी ज्या नारळी सप्त्याची सुरुवात केली त्या सप्त्याला यावर्षी 94 वर्ष पूर्ण होत आहे। तो सप्ताह म्हसोबाच्या वाडीला होतोय, जिथं हरिभक्त परायण आदरणीय विठ्ठल महाराजांचा जन्म झाला त्या म्हसोबाच्या वाडीत होतोय। आणि त्या 94व्या नारळी सप्त्याला इथं उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, राज्याच्या मंत्री माझ्या भगिनी सन्माननीय पंकजाताई मुंडे, या भागाचे आमदार तेही माजी मंत्री आहेत सुरेश अण्णा धस, माजी आमदार बाळाकाका आजबे, माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, आदरणीय दरेकर साहेब, प्रताप काका ढाकणे, आदरणीय जयदत्त अण्णा, शंकररावजी देशमुख, या गावचे सरपंच शिवदास शेकडे, इथं या सप्ताहामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, आपली आहुती टाकली, ते सर्व वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी आणि या सप्त्याला उपस्थित घनीनाथ गडाच्या वामन भाऊंच्या इथं उपस्थित भक्त बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर अध्यात्माची, वारकरी संप्रदायाची सुरुवात अनेक ठिकाणी याचे प्रमाण घनीनाथ गडावरून सुरू झाली। आजचा योग त्रिवेणी संगमाचा, एक तर 94वा नारळी सप्ताह तो आहे म्हसोबाच्या वाडीत। ते गाव बाबांचं जन्मगाव आणि तिथे आज राज्याचे मुख्यमंत्री महोदय इथं आलेले आहेत। आणखीन एक तिसरा संगम सांगतो, हे अनेक जणांना माहीत असेल, सुरेशांनाला तर अधिक माहीत असेल। साहेब, या गावात आता शेवटी आपण राज्याचे मुख्यमंत्री जरी असलात तरी भारतीय जनता पार्टीचे नेतेही आहात, त्यामुळे हे सांगणं माझं कर्तव्य आहे की या गावात अनेक निवडणुकीत भाजपच्या विरोधात 0 मतदान पडतं। एकदा रिकाउंटिंग घेतली होती, त्याच्यात सुद्धा योग्य मतदान करून सुद्धा तसंच परिस्थिती निर्माण झाली होती। हा योग तसं सांगायचं हे व्यासपीठ नाही, पण शेवटी समाजकारण, राजकारण करत असताना काही दुर्मिळ योग जे जुळून आणतात ते आज या ठिकाणी जुळून आलेला। मला तर कायम विठ्ठल बाबांच्या आज्ञेतून, त्यांच्या आदेशातून या गडाचा आशीर्वाद, पुण्यतिथीची नियमित पूजा गेली 25 वर्ष करण्याचा दिला। याच्या पलीकडे मोठा योग जीवनामध्ये दुसरा कुठं असू शकत नाही। आज मी या प्रसंगी बीड जिल्ह्याचा एक सुपुत्र या नात्यानं, एक कार्यकर्ता या नात्यानं, आपल्या आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचं या बीड जिल्ह्याच्या मातीत, या संतांच्या भूमीत, या वारकरी संप्रदायांच्या भूमीत आणि ऊसतोड मजुरांच्या या भूमीत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो। मी जास्त वेळ बोलणार नाही, फक्त एवढीच विनंती आहे की या जिल्ह्यात महाराष्ट्रातला सर्वाधिक ऊसतोड मजूर, ऊसतोड मजूर महामंडळ दिवंगत आमचं दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने आपण काढलं आणि ते महामंडळ
त्याच्यात कायद्यात रूपांतरित केलं. दिवंगत अजितदादांनी वित्तमंत्री असताना त्याचं आर्थिक तरतूद ही 1 टनाला 10 रुपये कारखान्यांनी द्यायची अशी केल्यामुळं आता त्या महामंडळात आर्थिक तशी अडचण पण नाही. फक्त एकच विनंती आहे की ते महामंडळ आपल्याकडं घेऊन त्याचं योग्य पद्धतीनं काम होणं आवश्यक आहे. कारण आता महामंडळात पैसे आहेत, पण त्याचा फायदा हा ऊसतोड मजुरांना या ठिकाणी झाला पाहिजे. त्याच्याशिवाय आमचं जीवन बदलू शकत नाही. एवढीच या निमित्तानं आज गहिनीनाथ गडाच्या या नारळी सप्त्याच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संत वामनभाऊ महाराजांचा खाली पलीकड पुन्हा